नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये कमी साहित्य आणि कमी तेल वापरून अगर एखादी तुम्ही नाश्त्याची रेसिपी बनवण्याचा विचार करताय तर हा गहू पिठाचा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज आवडले तर त्यांना लाईक नक्की करा. मग ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक उकळून किसलेला बटाटा घालायचा आहे. तर तुम्ही ते बटाटा स्मॅश करून पण घेऊ शकता, पण बटाटा आपल्याला एकदम चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे. तर तो आपल्याला या बाउलमध्ये घालायचा आहे. मग त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बारीक चिरलेला करबेव घालायचा आहे. तर मी ते करबेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही ते हिरव्या मिरचीच्या जागी चवीनुसार लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये 1 कप गहू पीठ घालायचं आहे. तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि घटसर असे हे पीठ मळून घ्यायचं आहे. मग पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ 5 मिनिटांपर्यंत भिजण्यासाठी असेच ठेवून द्यायचं आहे. मग पीठ भिजल्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. तर या साईजमध्ये हे गोळे बनवायचे आहेत. तर तुम्ही यापेक्षा मोठे पण बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला या गोळ्यांना पीठ लावायचं आहे आणि या गोळ्यांना आता लाटून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी आपल्याला याची छोटीशी पोळी लाटायची आहे. तर तुम्ही या रेसिपीला गहू पीठ आणि बटाट्याचा पराठा पण म्हणू शकता. मग छोटी पोळी लाटून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला चमच्याने तेल लावायचं आहे आणि मग याच्यावरती आपल्याला पीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो पराठा आहे तो चौकोनी आकारमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. तर हा मी पराठा इथे चौकोनी आकारमध्ये बनवणार आहे. तर तुम्ही हा त्रिकोणी नाही तर गोल आकारमध्ये पण बनवू शकता. तर आता आपल्याला याला परत पीठ लावायचं आहे आणि व्यवस्थित चौकोनी आकारमध्ये हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर आता मी हा इथे पराठा चौकोनी आकारमध्ये लाटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि तवा गरम झाल्यानंतर याच्यावरती हा पराठा घालायचा आहे आणि हा पराठा आता दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर एका बाजूनी भाजल्यानंतर या पराठ्यावरती आपल्याला चमच्यानी तेल नाही तर तूप लावायचं आहे आणि पलटवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला पण व्यवस्थित तेल नाही तर तूप लावायचं आहे. आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर आता इथे कमी साहित्याचा आणि रुचकर असा कमी तेलाचा बटाट्याचा पराठा बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हा पराठा बनवून गरम गरम लोणच्याबरोबर नाही तर दह्याबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर पण देऊ शकता. तसे पण हा पराठा फारच रुचकर लागेल. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.